आजची गोष्ट आहे शिल्पाची. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शिल्पा 7-8 वर्षांची असेल, म्हणजे लहान होती बरीच. तर शिल्पा काय करायची, तिच्या आईसोबत आणि वडिलांसोबत ती तर शहरात राहत होती, बट जेव्हा कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा कोणत्याही सुट्ट्या असतील तेव्हा ती तिच्या आजोळी जायची, तिच्या आजी आजोबांकडे. आणि आता तिच्या आजी आजोबांचं गाव असं होतं की ते खूप खेडेगाव होतं, खूप छोटंसं गाव होतं. अगदी खूप विरळ वस्ती होती. आणि कसं होतं की जे घरं होती त्यांची, त्या घरांच्या मागेच त्यांची मोठी मोठी शेतं असायची स्वतःची. तर तिच्या आजीचं सुद्धा तसंच होतं, आजोबांचं, की त्यांच्या घराच्या मागेच जे असं मोठं घर होतं, पुढे वगैरे अंगण होतं, मागे परस होतं मोठं, आणि मागे ना खूप मोठं त्यांचं शेत होतं. ठीक आहे, घराच्या मागनं सुरू व्हायचं. आणि त्यांच्या समोर सुद्धा जवळपास थोडीशी घरं होती, 5-6 घरं असतील जास्ती मोठी मोठी, जास्त काही वस्ती नव्हती तिथे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं तिचं ते आजोळ होतं, गाव होतं. आणि तिला तिथे जायला खूप आवडायचं, मज्जा यायची, कारण की म्हणजे ना शेत होतं, सगळं होतं, हरियाली इकडे तिकडे. आणि आजूबाजूचे तिचे मित्रमैत्रिणी पण झाले होते, जे आजूबाजूच्या घरामधले लोक होते ना, तिथले जे लहान लहान मुलं मुली होते ते सगळे तिचे मित्रमैत्रिणी झाले होते. आणि शिल्पा तिथे खूप रमायची, ती मस्त त्यांच्यासोबत खेळायची, शेतांमध्ये इकडे तिकडे पळापळी, त्यांचं खेळणं सुरू असायचं रोज. आणि लवकरच तिचे मित्रमैत्रिणी पण झाले तिथे, ते आजूबाजूचे लोक जे होते, छोटे छोटे मुलं मुली. तर मग असंच ती खेळायची तिथे. एके दिवशी काय झालं, खेळता खेळता असं संध्याकाळची वेळ झाली होती. जे बाकीचे आजूबाजूची मुलं होते, तिथे कसं होतं ना, गाव असल्यामुळे आणि छोटंसं असल्यामुळे जास्त उशिरापर्यंत तिथे लहान मुलं वगैरे बाहेर नाही खेळायचे. ते 6-7 वाजले, ठीक आहे बाबा संध्याकाळ व्हायला लागली, ते निघून जायचे. तसंच झालं, शिल्पा तिच्या घराच्या मागे जेव्हा खेळत होती तिच्या फ्रेंड्स सोबत, तर ते सगळे म्हटले की ठीक आहे, आता बराच वेळ झालाय, संध्याकाळ व्हायला लागली. आणि जे तिचे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी तिच्यासोबत खेळायला आले होते, ते सगळेजण एक एक करून त्यांच्या घरी जायला लागले, की ठीक आहे आता संध्याकाळ होती, अंधार होतोय. आणि मग ते एक एक करून त्यांच्या घरी निघून गेले. ठीक आहे, शिल्पाला मात्र आत्ताच घरात जायचं नव्हतं, तिला अजून थोडा वेळ खेळायचं होतं, मज्जा करायची होती. म्हणून तिने काय केलं की ती म्हटली यार अजून थोडा वेळ खेळ. आणि तिने त्याने मातीचं काहीतरी क्ले मध्ये खेळत होती, ती काहीतरी घर वगैरे बनवत होती, तेच खेळत बसली. खेळता खेळता बराच अंधार सुद्धा झाला, पण घराच्या मागच्या परसातच तिथं होती ती, त्याच्यामुळे कोणी फार एवढं काही टेन्शन नाही घेतलं घरच्यांनी. तिची आई होती, मामा मामी आजी आजोबा वगैरे होते, कोणी जास्त टेन्शन नाही घेतलं की ठीक आहे इथेच खेळते, लक्ष आहे असं. तर मग थोड्या वेळानंतर काय झालं, त्यांचा जो मागचा परस होता जिथे ती खेळत होती, त्याच्याच मागे एक छोटीशी विहीर सुद्धा होती. आणि त्या विहिरीला ना कडा होता, त्याच्या बाजूने कोणतरी चलत चलत येते तिच्या मागणं, असं तिला जाणवलं. तिने मागे वळून पाहिलं की कोण आहे. तिला त्या विहिरीच्या जवळ एक छोटीशी मुलगी दिसली, तिच्या एवढीच असेल वयाने. ती तिथे थांबलेली होती. असे थोडेसे ना पेल स्किन होती तिची, वेगळीच होती, म्हणजे ती नॉर्मल दुसऱ्या किड्स सारखी दिसत होती, थोडीशी वेगळी दिसत होती. पेल स्किन, थोडेसे एक जुट्टा तिचा निघालेला, एक बांधलेला, केस ना थोडेसे वाकडे इकडे झालेले. आणि हळूहळू ती तिथून मागून तिच्या समोर येत होती ती मुलगी. तर शिल्पाने पाहिलं तिच्याकडे आणि तिला वाटलं की ही पण गावातलीच कोणतरी मुलगी असेल इकडची तिकडची. पण शिल्पाने तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं आज, तिने याच्या आधी तिला पाहिलं नव्हतं. शिल्पाने तिला हाक मारली, हाय कोण आहेस तू, तू ये माझ्यासोबत खेळायला आलीस. शिल्पा ही हो म्हटली. शिल्पाला असं वाटलं की ती इथलीच कोणतरी मुलगी असेल आणि तिने तिला बोलवलं जवळ की इकडे आपण खेळूयात. आणि ती ते क्ले मध्ये खेळत होते, तर तिने तिला बोलवलं. ती दुसरी जी मुलगी होती हळूहळू हळूहळू पुढे आली, तिच्याकडे चेहऱ्यावर क्यूटची स्माइल घेऊन आली. आणि शिल्पाला पण ती आवडली की चल छान आहे, आपल्याला खेळायला भेटलं कोणतरी सोबत, मैत्रीण म्हणून. आणि ती आली मुलगी, तिच्यासोबत बसली तिथे आणि ती पण खेळायला लागली. आता या दोघीजणी खेळतायत बराच उशीर झाला. तिच्या आईने काय केलं, हाक मारली तिला. आणि जशीच तिच्या आईने हाक मारली, शिल्पाचं लक्ष तिच्या आईकडे गेलं आणि ती बघून परत एकदा इकडे वळाली, तेवढ्यात तिथली ती मुलगी गायब झालेली होती. शिल्पाला वाटलं अरे ही अचानक कुठे गेली, पण ती घाबरली नाही, कारण की ऑफकोर्स तिला इतकं लहान होती आणि काही माहित नव्हती, तिला एक छोटी साड्यांची मुलगीच वाटत होती. तिला वाटलं की कदाचित ही पण मुलगी तिच्या घरी निघून गेली असेल. आता तिच्या आईने बोलवलं होतं म्हणून शिल्पा तिकडे निघून गेली. तिच्या आईने तिला नंतर साफ वगैरे केलं, हातपाय धुवून घरात घेऊन गेली. ठीक आहे, नॉर्मल झालं. त्या दिवशी रात्री ती जेवण वगैरे करून व्यवस्थित झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दिवसभर तिचे दुसरे मित्रमैत्रिणी आले, त्यांनी खेळले, असंच संध्याकाळ होता ते निघून गेले. परत आज सुद्धा काय झालं, संध्याकाळ झाल्यानंतर अंधार पडत आल्यानंतर परत तीच मुलगी शिल्पाला तिथे दिसली. शिल्पा आजही तिथेच खेळत होती, काहीतरी ते छोटे छोटे टायर वगैरे खेळायचो मी लहानपणी, तशीच ती पण खेळत होती. तिला ती दिसली. ती मुलगी आज शिल्पाजवळ येत नव्हती, तिने शिल्पाला तिच्याकडे बोलवून घेतलं. शिल्पा तिच्या मागे मागे गेली. ती मुलगी म्हटली की आज आपण इथे नको खेळूया,
दुसरीकडे कुठेतरी खेळूया. शिल्पा म्हटली ओके. तिला एक्साइटमेंट होतीच ना की शेतामध्ये जायचं होतं. शेतामध्ये एरवी तिला एकटीला नाही जाऊ द्यायची तिच्या घरचे कोणीच, की सोबत कोणतरी मोठा असेल तरच जाऊ द्यायची. मग आज तिची मैत्रीण तिला घेऊन जात होती. तिला खूप एक्साइटिंग वाटलं आणि शिल्पा त्या मुलीसोबत जायला लागली. बराच वेळ चालता झाडाझुडपातून वेगवेगळे तिथे होते. शेताच्या बाहेर गेले ते आणि बरंच लांब गेले होते दोघी. पण शिल्पाला काही असं कळतच नव्हतं किंवा काही वाटतच नव्हतं की काही डेंजर आहे वगैरे. फक्त एवढंच तिला वाटत होतं की यार या मुलीचा जो स्किनचा कलर आहे ना माझ्यासारखा नाही, हिचा वेगळाच स्किनचा कलर आहे. आणि ती जास्त बोलत पण होती, थोडंसं बोलायची, क्यूट स्माइल करायची फक्त. आणि ती शिल्पा घेऊन कुठेतरी निघून गेली. खूप वेळ झाला, अंधार पडलाय म्हणून तिची आई काय झालं मागे आली परसात शिल्पाला पाहण्यासाठी. शिल्पा तिथे नव्हती, कुठेच नव्हती. त्यांनी बरेच शोधाशोध केली घरच्या सगळ्यांनी. आजी आजोबांनी पण शोधाशोध केली. मामा मामी पण शोधायला लागले की शिल्पा कुठे गेली. थोड्या वेळानंतर पॅनिक व्हायला लागले ते की खूप अंधार होतोय आणि खेडं गाव आहे वगैरे, कुठे जाणार. त्यांनी काय केलं की आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा विचारायला सुरुवात केली की शिल्पा तुमच्या घरी आली का, कदाचित ती लहान लेकरांसोबत खेळत तिथे गेलेली असेल. पण तसं नव्हतं. शिल्पा तर त्यांच्यापैकी कोणाकडेच नव्हती. आणि त्यांनी सांगितलं की हो आम्ही तुमच्याकडेच खेळायला आलेलो, मागच्या परसात आम्ही खेळत होतो विहिरीजवळ आणि आम्ही तर खूप वेळ झालं घरी निघून आलोय, असं त्यांनी त्या लहान मुलांनी बाकीच्या सांगितलं. तर आता अजून पॅनिक व्हायला लागली सगळी की अरे शिल्पा कुठे आहे. आणि मग शेवटी काय झालं की गावातल्या लोकांनी ठरवलं की आपण काय करूया, रात्री लाईट तर नव्हती, सगळा अंधार होता. शेतांमध्ये वगैरे पाहायचं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, लाईट्स वगैरे घेतले, लालटेन घेतले आणि बॅटऱ्या वगैरे घेऊन ते सगळे शेतांमध्ये वगैरे आपण सर्च करूया तिला म्हणून निघून गेले. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांना जे त्यांचं शेत होतं, तिच्या आजोबाचं शेत होतं, त्याच्या मागे कुठेतरी एका जागी एका खूप मोठ्या झाडाखाली शिल्पा बेशुद्ध पडलेली दिसली. ते पळत तिच्याजवळ गेले आणि त्या माणसांनी तिला उचललं, तिथून घेतलं आणि ते वापस घेऊन आले तिला शेतातून घराकडे घेऊन आले. आणि त्यांनी सांगितलं की असं त्या मोठ्या झाडाखाली पडलेली होती, तर तिला आम्ही घेऊन आलो, चक्कर येऊन पडली होती, खेळता कदाचित गेली असेल. मग शिल्पाच्या आईला थोडंसं बरं वाटलं की यार भेटली तरी ऍटलिस्ट, कारण की सापडत नव्हती म्हटल्यानंतर सगळेच पॅनिकमध्ये आलेले होते आणि त्या बेशुद्ध पडलेली होती. तिला घरात घेऊन गेले, तिच्या तोंडावरती पाणी वगैरे मारलं. थोडीशी ती शुद्धीत आल्यानंतर तिला विचारत होते सगळेजण की तू तिकडे कशी काय गेली, तर ती म्हटली माझी एक मैत्रीण होती, ती मला तिकडे घेऊन गेली होती म्हणून. आणि मला काही फार जास्त काही आठवत नाही मी कशी बेशुद्ध पडले वगैरे. आणि ती काही सांगू पण शकत नव्हती ना, खूप लहान होती, तर तिला एवढं काही म्हणजे तिला वाटत होतं की यार नॉर्मल आहे ना, तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय. तिला काय माहित होतं की ती एवढा वेळ तिकडे होती. बट ठीक आहे. मग सगळ्यांनी समजलं की ठीक आहे, कोणातरी लेकरासोबत गेली असेल, ती कोणतरी असेल तिची मैत्रीण. मग सगळं झालं, ती जेवण वगैरे केलं, सगळेजण थोडीशी रिलॅक्स झाले की चलो भेटली तर. आणि झोपी गेल्या ते रात्री. आता रात्री काय झालं, शिल्पा झोपलेली होती, घरात सगळे झोपलेले होते, तिच्या आईजवळ झोपलेली होती. अचानक अर्ध्या रात्री 3-3:30च्या दरम्यान शिल्पा ताडकन अशी राईट अँगल मध्ये उठली. ज्या आपण झोपलेलो असतो ना आडवे, एकदम अशी ताडकन उठली ती, राईट अँगल मध्येच एकदम. आणि उठून बसली ती आणि एकटक कुठे पाहत होती ती. तिच्या आईने थोडीशी जाग आली तिच्या आईला सुद्धा. काय झालं शिल्पा, ठीक आहेस ना? काहीच नाही बोलली. उतरली, पलंगावर उतरली शिल्पा आणि हळूहळू जे त्यांचं मेन दार होतं ना घराचं, तिथे जायला लागली. आणि तिने दार उघडायचा प्रयत्न करत होती. काय छोटी होती, तिला उघडता तर येत नव्हतं, पण ती उघडायचा प्रयत्न करत होती. शेवटी कसं करून तिने ते दार उघडलंच. आणि तोपर्यंत तिची आई थोडीशी झोपेतून जागी झाली, कारण तिची आई पण झोपेत होती, तिला एकदम कळत नव्हतं काय झालं. पण तेवढ्यात तिची आई पण उठून तिच्या मागे आली. काय झालं शिल्पा, तू कुठे जातेस, का दार उघडतेस इतक्या रात्री? तिने दार उघडलं आणि बाहेर बघत होती एकटक आणि म्हणत होती की ती मला बोलवते, मला जायचंय. तेवढंच ती बोलत होती. शिल्पा सारखं हेच बोलत होती की ती मला बोलवते, मला तिच्यासोबत जायचंय. शिल्पाच्या आईला तर बाहेर कोणीच दिसत नव्हतं. सगळं अंधार होता, काळोख होतं, एकदम शांत होतं खेडेगावात. तिथे काही असं लाईट्स वगैरे पण जास्त नसायची, बाहेर खूप अंधार होता. शिल्पाची आई घाबरायला लागली, यार काय झालं, असं का म्हणतेय. पण शिल्पा कंटिन्युअसली हेच म्हणत होती की ती मला बोलवते आणि मला तिच्यासोबत जायचंय, मला तिच्यासोबत खेळायचंय, मला बाहेर जायचंय, ती मला बोलवते, मला जाऊ दे. एवढंच बोलत होती सारखं. मग शिल्पाच्या आईने तिला पटकन उचललं, घरात घेऊन गेली, सगळ्यांना उठवलं, बाकीच्यांना, तिच्या आजीला वगैरे पण उठवलं. पण शिल्पा त्या दाराकडेच कंटिन्यू बघत होती आणि मला जाऊ द्या, मला सोडा, मला जायचंय, एवढंच म्हणत होती. सगळेजण घाबरले की अरे असं का म्हणते. तिच्या आजोबा आणि मामा बाहेर पण गेले टॉर्च घेऊन की बाहेर कोणी आहे का हे बघण्यासाठी. पण बाहेर कोणीही नव्हतं. सगळं काळोख होता, अंधार होता, शांत होतं सगळं.
कोणीही दिसत नव्हतं. ते परत वापस मध्ये आले, दार लावून घेतलं. तिच्या आजीने पटकन काय केलं की शिल्पाची जी आजी होती पटकन आपल्या स्वयंपाक ह्याच्यामध्ये जाऊन देवघरामध्ये जाऊन तिने अंगारा वगैरे थोडासा घेतला आणि शिल्पाच्या कपाळावरती लावला. तिला म्हटली झोपी घाल तिला कसं तरी करून. तिच्या आईने खूप वेळ प्रयत्नानंतर कसं तिला झोपी घातलं. ती झोपतच नव्हती. ती कंटिन्यू त्या दाराकडे बघत होती. दार का बंद करताय, मला जायचंय बाहेर, असं तसं बोलत होती. सो फायनली काही वेळानंतर मग ते अंगारा वगैरे लावल्यानंतर झोपी गेली. तिला सगळ्यांनी थोडंसं बोलून की शांत हो काही नाही, आता इतक्या रात्री कुठे जाणार आहे बाहेर, असं म्हणून तिला कसं बसं झोपी घातलं. मग दुसऱ्या दिवशी मात्र म्हणजे ते घाबरले होते रात्री जे काय झालं त्यांनी. दुसऱ्या दिवशी काय केलं, शिल्पाच्या आईने तिच्या वडिलांना बोलवून घेतलं की असं असं इन्सिडेंट झालाय आणि तुम्ही या इकडे. मग तिचे वडील सुद्धा आले. शिल्पा काहीच बोलत नव्हती, शांत बसली होती एकदम आणि नॉर्मलच होती ती तशी, पण ती जास्त बोलत नव्हती कोणाशी काही. तिचे वडील आले, तिच्या वडिलांची पण जास्त काही बोलत नव्हती आणि ते एवढंच म्हणत होती की मला खेळायला जायचं. तर ते म्हटलं की ठीक आहे बाबा, लहान लेकरू खेळ वाटत असेल. आजूबाजूचे परत लेकरं आले होते काही, तर त्यांच्यासोबत ठीक आहे खेळ म्हटले. पण ती त्यांच्यासोबत गेलीच नाही खेळायला. ती परत हळूहळू चलत मागच्या दिशेने जिकडे ते ती आधी दुसऱ्या दिवशी ज्या झाडाखाली गेली होती तिथेच ती हळूहळू चलत जात होती. आणि जाताना असं वाटत होतं की ती कोणाशी तरी बोलत जाते, म्हणजे तिच्या सोबत कोणतरी चालतंय आणि ती कोणाशी तरी सोबत बोलत जाते असं जाणवत होतं. तिच्या वडिलांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तिने काय केलं, मग रागात एकदम मागे बघितलं तिच्या वडिलांकडे. थांबवण्याचा प्रयत्न करत होते, आवाज येत होते. तिचा हात पकडला त्यांनी थांबवण्यासाठी तिला. तिचा हात पकडल्यानंतर तिने इतक्या जोरात हात झटकला त्यांचा की तिचे वडील, म्हणजे विचार करा ती 8 वर्षांची होती फक्त, इतकी लहान मुलगी होती आणि तिचे वडील आता खूप मोठे असतील, दणकट असतील, वेट त्यांचं खूप जास्त असेल, मोठे होते. पण तिने ज्या पद्धतीने हात झटकला ना, तर एकदम जाऊन मागे पडले, खाली पडले. आणि हे बघून त्यांना खूप भीती वाटली की यार एवढी शक्ती आली कुठून एवढ्याच्या मुलीमध्ये, म्हणजे ते पण थोडेसे टेन्स झाले, काय झालंय. त्यांनी परत एकदा शिल्पाला खूप जोरात आवाज दिला की शिल्पा थांब, कुठे जातेस. ती थांबायला तयारच नव्हती. परत तिकडून तिचा मामा वगैरे आला आणि दोघांनी मिळून शिल्पाला वापस घरी आणलं. घरी आणल्यानंतर शिल्पा एकदम जोरजोरात रडायला लागली की मला जाऊ द्या ना बाहेर, मला तुम्ही का जाऊ देत नाही, मला खेळायचं माझ्या फ्रेंड सोबत वगैरे वगैरे. ती असं म्हणून रडायला लागली. आता घरचे पॅनिक मध्ये आले की हिच्यासोबत तर कोणीच नव्हतं तिथे आणि ती परत तिकडे शेताच्या मागेच जात होती. आणि तिच्या डॅडला खूप कन्फ्युजन होत होतं की यार इतकी लहान मुलगी, हिच्या ताकद कशी आली मला एवढं, म्हणजे तिने एका झटक्यात मागे फेकलं, असं कसं काय झालं. मग ते सगळे थोडेसे टेन्शन मध्ये आले. तिच्या आजोबांनी सांगितलं की एक पंडितजी आहेत गावाच्या देवळामध्ये राहतात ते, आणि ते खूप म्हणजे त्यांना असं कळतं आहे सगळ्या गोष्टी, तर आपण त्यांना बोलवूया. त्यांनी डिसाईड केलं की त्या पंडितजींना बोलवायचं. मग काही वेळानंतर इकडे त्या शिल्पाचं रडणं सुरूच होतं, ओरडत होती, किंचाळत होती. मग काय झालं की ते पंडितजी आले आणि जेव्हा ते घराच्या बाहेर आले, म्हणजे त्याचे वडील आणि मामा घेऊन आले होते त्या पंडितजींना. घराच्या बाहेर आल्यानंतर त्या पंडितजींनी काय केलं, अंगणात आले तेव्हा लेफ्ट साईडला वळून बघितलं, तिथे काहीच नव्हतं. ठीक आहे, कोणी उभं नव्हतं, काही नव्हतं. पंडितजीने तिकडे वळून पाहिलं आणि त्यांनी एक स्माईल दिली. ते एकदम असे है ना, स्माईल दिली ते तिकडे बघून आणि ते म्हटले की येतो, ठीक आहे मी येतो, असं म्हटले आणि ते घराच्या मध्ये गेले. हे कोणालाच कळालं नाही की त्यांनी हे काय केलं. तिकडे बघून कोणाशी बोलत होते, कोणाकडे बघून स्माईल करत होते, कोणाला येतो म्हटले. ते थोडेसे कन्फ्युज झाले, पण ठीक आहे म्हटलं की आता आधी शिल्पाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. त्यांनी जास्त काही लक्ष दिलं नाही, इग्नोर केलं आणि मध्ये निघून गेले पंडितजीच्या मागे. पंडितजींनी पाहिलं, शिल्पाला पाहिलं. त्यांनी शिल्पाच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीतरी मंत्र म्हटले थोडेसे. तिच्या ते काय त्यांच्याजवळ जे होतं विभूती वगैरे होती ती थोडीशी तिच्या डोक्यावर वगैरे लावली आणि तिला म्हटलं की बेटा शांत हो, काय झालं म्हणून तिच्याशी थोडा वेळ ते बोलत होते. थोड्या वेळानंतर शिल्पा शांत झाली. तिच्याशी ते एकदम प्रेमाने बोलत होते, काय झालं बेटा, असं तसं, तुला खेळायचंय का. तिला काहीतरी खेळणी पण दिली आणि मग शिल्पा एकदम नॉर्मल झाली की हा ठीक आहे असं म्हणून ती खेळायला लागली, हे करायला लागली आणि ती विसरून गेली की तिच्यासोबत काय झालं होतं. ती काय रडत होती हे पण तिला आठवत नव्हतं. काही वेळापूर्वीची ती खूप रडत होती, खूप जोरजोरात ओरडत होती, मला जायचंय बाहेर वगैरे वगैरे. आता तिला ते आठवतही नव्हतं. ती ओळखही देत नव्हती. कोणी विचारलं तर की काय झालं, तू रडत का होती. ती म्हणत होती की मी कुठे रडत होते आणि नॉर्मली तिचं खेळत होती. ती आईला सांगत होती की मला भूक लागली आहे, मला जेवायला दे वगैरे वगैरे. पंडितजी म्हटले की ती आता नॉर्मल आहे, तुम्ही तिचं टेन्शन घेऊ नका, पण फक्त मला एवढं सांगा की ती कुठेच गेली होती का, म्हणजे एखाद्या जागी
तर मग तिच्या वडिलांनी, तिच्या मामांनी वगैरे, आजोबांनी सगळ्यांनी सांगितलं की असं असं झालं होतं. ही काल रात्री तिकडे गेली होती, एका झाडाखाली पडलेली भेटली आम्हाला, बेशुद्ध पडलेली होती. तेव्हा ते पंडितजी म्हटले की मला तुम्ही तिकडे घेऊन चला. मग ते सगळे बाहेर आले. त्यांना ती जागा दाखवली ज्या माणसांनी तिला, शिल्पाला तिथून उचललं होतं, बेशुद्ध पडलेली होती. त्या माणसं तिला परत तिथे घेऊन गेले त्या झाडापाशी त्या पंडितजींना. आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना सगळी गोष्ट लक्षात आली की काय होतं. ते म्हटले की ठीक आहे, आपण इथे उद्या पूजा करूया, तुम्ही काय करा, शिल्पाला आजच्या आज इथून घेऊन जा, तिला इथे थांबवू नका. ते म्हटले की ठीक आहे, शिल्पा एकदम नॉर्मल आहे, पण तिला फक्त इथे नका ठेवू, या गावात नका ठेवू, तिला तिच्या घरी घेऊन जा. तिचे वडील आणि तिची आई जे होते ते दोघं जण तिला घेऊन त्यांच्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी फक्त तिचे वडील वापस आले होते इकडे गावात. तिची आई आणि शिल्पा तिकडे गेली. शिल्पा एकदम नॉर्मल होती आता. आणि त्याचे पंडितजी होते, त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे त्या झाडापाशी जिथे शिल्पा बेशुद्ध पडलेली दिसली होती तिथे एक पूजा घातली. आणि ते म्हटले की ते एक खायचं ताट द्या, म्हटले की त्याच्यामध्ये थोडंसं वरण, भात, पोळी वगैरे असं, भाजी, ते पंचांना थोडंसं ना असं थोडंसं प्रसाद म्हणून ते जेवणाचं ताट मला तयार करून द्या असं ते म्हटले. शिल्पाच्या आजीने ते ताट तयार केलं आणि त्यांना दिलं. ते ताट तिथे ठेवून, झाडाखाली ठेवून ते बोलायला लागले कोणाला तरी. ते सगळे, ते पंडितजी म्हटले की तुम्ही सगळेजण थोडंसं लांब जाऊन थांबा आणि काही टेन्शन घेऊ नका, सगळं ओके होईल. सगळेजण बाहेर लांब जाऊन थांबले आणि ते ताट समोर ठेवून पूजा करून पंडितजी ना कुणाशी तरी काहीतरी बोलत होते. खूप गप्पा मारत होते, प्रेमाने बोलत होते असं वाटत होतं. आणि ते झाल्यानंतर पंडितजी म्हटले की ठीक आहे, आता तुम्ही सगळेजण इकडे या आणि हे थोडं सगळं सामान उचलायला मला मदत करा. जेव्हा तिचे वडील, तिचे मामा, आजोबा, आजी वगैरे सगळे तिथे गेले, त्यांनी पाहिलं की ते ताट जे होतं ना, जिथे प्रसाद वाढलेला होता, ते भात वगैरे सगळं, ते सगळं ताट तर रिकामं होतं. त्यातलं सगळं अन्न गायब झालेलं होतं. हे बघून ते सगळे शॉक झाले की यार हे काय झालं, कसं काय अन्न गायब झालं. आणि ते पंडितजींनी तर नव्हतं खाल्लेलं, कारण की पंडितजींकडे तर ते बघत होते ना लांब उभं राहून. बट ते म्हटले की ठीक आहे, काही नाही, ठीक आहे, आत्ता तरी इथून सगळं घेऊन जाऊया सामान. ते सगळे सामान घेऊन गेले. पंडितजींनी अजून थोडंसं काहीतरी तिथे पूजा वगैरे केली आणि ते पण निघून आले. जेव्हा पंडितजी त्यांच्या घरी वापस आले, तिच्या आजीच्या घरी, तर सगळ्यांनी त्यांना विचारलं की असं कसं काय झालं, तुम्ही जो प्रसाद तिथे ठेवला होता तो गायब कसा काय झाला. तेव्हा पंडितजींनी सांगितलं की तो जो प्रसाद होता तो त्या मुलीने खाल्लाय. तिथे एक लहान मुलीची आत्मा होती. आणि काल सुद्धा मी घरात तुमच्या जेव्हा आलो शिल्पाला बघण्यासाठी, तेव्हा सुद्धा ती मुलगी घराच्या बाहेरच उभी होती. जेव्हा मी लेफ्ट साईडला बघून हसलो आणि बोललो, त्या मुलीकडेच बघून मी हसत होतो. ती एका लहान मुलीची आत्मा होती जी शिल्पाच्याच वयाची असेल. खूप वर्षांखाली तिची डेथ झालेली होती इथे. आणि शिल्पाला पाहून खूप इनोसेंट आत्मा होती ती, काही अशी कोणाला हार्म करण्यासाठी किंवा शिल्पाला सुद्धा हार्म करण्यासाठी नव्हती आलेली. तिला फक्त शिल्पासोबत खेळायचं होतं. पण जर जास्त वेळ शिल्पाच्या कॉन्टॅक्टमध्ये ती राहिली असती तर कदाचित तिने शिल्पाला मारून तिच्या आत्म्याला स्वतःसोबत घेऊन गेली असती. कारण की ती मुलीची आत्मा होती ती खूप एकटी होती. तिला खूप एकटं वाटायचं. खूप रडकुंडीला आली होती की मी एकटं नाही राहायचं मला वगैरे वगैरे. शिल्पाला ती दिसली आणि शिल्पाशी ती थोडीशी कनेक्ट झाली. आणि शिल्पाला सुद्धा ती तिची मैत्रीण वाटत होती. त्या दोघी सोबत खेळल्या वगैरे. त्याच्यामुळे तिला शिल्पाला सोबत घेऊन जायचं होतं, म्हणून ती शिल्पाच्या मागे मागे येत होती. पण आता तिची जी काही क्रिया वगैरे होती, पूजा वगैरे होती, तिथे मी केली आहे. तिच्या आत्म्याला आता शांती भेटली आहे आणि आता ती शिल्पाला किंवा कोणालाही त्रास देणार नाही. ती मुक्त झाली, तिला सुद्धा मुक्ती भेटली आहे. आता काहीही टेन्शन घ्यायचं काम नाही असं पंडितजींनी सांगितलं. हे सगळ्यांनी तिचे वडील खूप जास्त टेन्स झालेले होते, खूप घाबरले पण होते आणि शॉक पण होते की यार असं काही झालंय. आणि तेव्हा शिल्पाला यातलं काही त्यांनी सांगितलं नव्हतं, कारण की ती खूप लहान होती. आणि आता जेव्हा इतक्या वर्षांनंतर शिल्पा मोठी झाली तेव्हा तिला तो इन्सिडेंट सगळ्यांनी सांगितलं की असं असं तुझ्यासोबत झालं होतं लहानपणी, तुला आठवतं का. तर खेर शिल्पाला तर यातलं जास्त काही आठवत नाही. ती म्हटली की हो असेल, म्हणजे मला जास्त काही आठवत नाही की असं काही एवढं भयानक माझ्यासोबत झालेलं आहे. बट तिच्या घरच्यांना मात्र ते चांगलंच माहिती होतं आणि ते हे कधीच विसरू शकणार नाही, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट. असं होतं, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं. आणि लहान मुलांसोबत अशा होण्याच्या घटना खूप जास्त घडतात, कारण की त्यांच्यासोबत हे भूत वगैरे खूप कनेक्ट करू शकतात. आणि ती तर खेर एका छोट्या मुलीची आत्मा होती, तिला एक मैत्रीण हवी होती, सोबत कोणतरी खेळणारं हवं होतं, सो ती शिल्पाच्या मागे येत होती. तर ही होती शिल्पाची स्टोरी. तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनल टेल्स टू टेल इन द डार्कला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.